ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की। विठ्ठल माता विठ्ठला। रामकृष्ण हरी मंडळी, मी आज तुम्हाला माझ्या वारीच्या अनुभवाबद्दल सांगत आहे। सालाबादाप्रमाणे यावर्षी मी IT दिंडीमध्ये सहभागी झालो आणि यावर्षी मी पुणे ते सासवड या टप्प्यासाठी सहभागी झालो होतो। मुख्य व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी IT दिंडीबद्दल थोडक्यात सांगतो। IT मध्ये काम करणाऱ्या इच्छुक भक्त मंडळींनी IT दिंडीची स्थापना केली। सुरुवातीला ही दिंडी आळंदी ते पुणे हा फक्त टप्प्यामध्ये सहभागी होत होती। नंतर हळूहळू ही आळंदी ते पंढरपूरपर्यंत सर्व टप्प्यामध्ये सहभागी होऊ लागली। यंदा या दिंडीचे नाव AI दिंडी असे ठेवण्यात आले। AI दिंडी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नसून ऑल इन्क्लुझिव्ह असा त्याचा अर्थ आहे। म्हणजेच इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या भक्तांसाठी देखील इथे प्रवेश खुला करण्यात आला। साधारणतः असे IT मधले आणि इतर क्षेत्रामधले मिळून 800च्या वर भक्तांनी या वारीमध्ये सहभाग नोंदवला होता। IT दिंडीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भक्तांसाठी itdindi.org या वेबसाईटवरती जाऊन आपण रजिस्टर करायचे आहे आणि आपल्याला ज्या टप्प्यामध्ये सहभागी व्हायचा आहे तो टप्पा आपण निवडून तिथे आपले नाव नोंदवायचे आहे। नाव नोंदवल्यानंतर IT दिंडीमधील जे आयोजक माऊली आहेत ते आपल्याला पुण्याच्या बऱ्याचशा भागामधून बसेची सोय केली जाते। त्यानुसार आपण आपल्या आपल्या मार्गावरील बस सिलेक्ट करून आपल्या तिथे त्या बससाठी नाव नोंदवायचे आहे। आता वळूया मुख्य व्हिडिओकडे। या वर्षीच्या वारीच्या अनुभवाबद्दल साधारण 4:30 वाजता आमचा पिकअप होता। त्यानुसार आम्ही 4:10 घर सोडले आणि 4:30 वाजता बसमध्ये बसून आम्ही सर्वजण पुण्याच्या विविध भागातून येणाऱ्या बसेस यावर्षी मगरपट्टा सिटीच्या डेस्टिनेशन सेंटरला एकत्र आल्या। मगरपट्टा सिटीतील डेस्टिनेशन सेंटरला सर्वजण एकत्र आल्यानंतर आम्ही तिथे सुरुवातीला बस समोर एक ग्रुप फोटो घेतला। त्यानंतर आयोजक माऊलीने सर्वांना ड्राय स्नॅक्स दिले आणि IT दिंडीच्या टोप्या वाटून सर्वांनी एकत्र चहा घेतला आणि तिथून आम्ही मगरपट्टा सिटीच्या साऊथ गेटकडे मार्गस्थ झालो। मगरपट्टा सिटीच्या साऊथ गेटला आम्ही सर्वांनी भजनाला सुरुवात केली। त्याबद्दलचे अनुभव शब्दात सांगता येणार नाही, त्याबद्दलचा व्हिडिओज तुम्हाला पाहावा लागेल।
आता या ठिकाणी फक्त माऊली म्हणायचं, मी ज्ञानोबा म्हणाल, तुम्ही काय म्हणायचं? आवाज. मी ज्ञानोबा, तुम्ही काय म्हणायचं? पण माऊली म्हणायचं असताना हात भरे करायचा, टाळे वाजायचे. बरोबर. आपली टाळे आणि आपला आवाज आपल्या माऊलीच्या पालखीपर्यंत गेला पाहिजे आणि आपल्या AI झेंडेमध्ये साक्षात माझे माऊली आपल्यासाठी आले पाहिजे. ही ताकद त्या माऊली अक्षरामध्ये. चला सर्वांनी हात वर करून माऊली म्हणायचंय. थोडस मध्ये सगळ्यांना दिसता आलं पाहिजे, बघायला पाहिजे.
भजनाचा आनंद लुटल्यानंतर आम्ही सासवडच्या दिशेने निघालो. रस्ता अगोदरच वारकऱ्यांनी पूर्ण भरलेला होता. टाळ मृदंगाच्या आवाजामध्ये आम्ही ज्ञानेश्वर माऊलींचे नामस्मरण करत सर्व वारकऱ्यामध्ये सामील झालो. जागोजागी थांबत आम्ही भजन कीर्तनाचा आनंद घेत ज्ञानेश्वर माऊलींचे नामस्मरण करत इतर वारकऱ्यांबरोबर निघालो होतो. पुढे या मागे रस्ता राहू द्या. थोडं पुढे या माऊली थोडं पुढे सारखा चालते तिकडे पुढे या. बोला कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, श्री ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा. आणि चालत असताना जे नको होते ते समोर आले, ते म्हणजे IT पार्क. आणि क्षणात सर्व भक्तांच्या समोर लॉगिन स्क्रीन दिसू लागली. ज्यापासून सुटका मिळवायची होती तीच गोष्ट समोर आली आणि तिथं सर्व लोकांनी आम्ही एकत्र येऊन मस्तपैकी भजनाचा कार्यक्रम केला आणि तिथून पुढे दिवेघाटाच्या दिशेने मार्गस्थ झालो. तेवढी जागा द्या फक्त. थोडं आपल्या वारकऱ्यांनी पुढे सरकायचंय. मागे ॲम्ब्युलन्स येते त्याला जागा द्यायची फक्त. ॲम्ब्युलन्सला जागा द्या फक्त.
त्यानंतर आम्ही पोचलो हॉटेल विजयमध्ये, जेथे आमची दुपारी नाश्त्याची सोय करण्यात आली होती। त्यानंतर ते नाश्ता आणि चहा केल्यानंतर आम्ही भजनाचा कार्यक्रम केला आणि भजनाचा आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या नामस्मरणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही तिथून निघालो दिवे घाटाच्या दिशेने। दिवे घाट चढायला सुरुवात केली आणि पूर्ण आभाळ दाटून आले आणि पावसाच्या सरी ओसरल्या, त्यामुळे वातावरण एकदम शांत झाले होते। त्यामुळे चढताना कसलाही त्रास झाला नाही। वाटेमध्ये अधूनमधून पाऊस येतच होता। रस्त्याच्या कामामुळे थोड्याशा अडचणी येत होत्या, परंतु त्या आपण इग्नोर करू शकतो। सर्वात अवघड मानला जाणारा हा टप्पा मला स्वतःला तरी अवघड कसलाही वाटला नाही। बघता बघता मी घाट सर केला आणि समोर विठ्ठलाची भव्य मूर्ती दिसली आणि मन प्रसन्न झाले। त्यानंतर आम्ही झाडाखाली थोडीशी विश्रांती घेतली आणि परत आम्ही सासवडच्या दिशेने मार्गस्थ झालो। पुढे जाऊन आम्ही पोचलो आमच्या जेवणाच्या ठिकाणी, काळे लॉन्स, जिथे आमच्या जेवणाची सोय करण्यात आलेली होती। तिथे आम्ही जेवण केले। जेवणासाठी आम्हाला ज्वारीची भाकरी, बेसन आणि ठेचा याचे जेवण करून आम्ही शेजारच्या हॉलमध्ये थोडीशी विश्रांती घेतली। परत समोरच असणाऱ्या पंचवटी रेस्टॉरंटमध्ये परत भजनाचा कार्यक्रम सुरू केला। ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येईपर्यंत आम्ही तिथे भजन केले। पालखी आल्यानंतर आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे लांबूनच दर्शन घेतले, कारण पालखीबरोबर पहिलीच खूप लोकांची गर्दी होती आणि चंगराचंगरी होऊ नये म्हणून आम्ही लांबूनच दर्शन घेतले। पालखी गेल्यानंतर आम्ही बराच वेळ परत भजन केले, कारण परतीचा जो मार्ग होता तो वाहनांसाठी तो खुला करण्यात आलेला नव्हता। साधारणतः रात्री 9-9:30 वाजता आम्ही ज्यांना जेवण करायचे आहे त्यांच्यासाठी जेवणाची सोय केली आणि 11 वाजता आम्ही रस्ता पूर्ण रिकामा झाल्यानंतर पुण्याच्या दिशेने निघालो। पुण्याकडे येत असताना जड अंतकरणाने यावे लागले। वाटेमध्ये परत जातानाच्या पूर्ण आठवणी येत होत्या। टाळ मृदंगाचा आवाज कानी परत घुमत होता। ज्या ज्या ठिकाणी घाट चढताना थांबलो होतो ते टप्पे परत डोळ्यासमोर येत होते। 12च्या आसपासमध्ये आम्ही जिथून आम्हाला पिकअप करण्यात आले तिथे ड्रॉप करण्यात आले आणि 12:30 वाजेपर्यंत आम्ही घरी आलो। रात्री अंथरुणावरती पडल्यावरती परत कानामध्ये तोच आवाज घुमत होता, टाळ मृदंगाचा आवाज, ज्ञानेश्वर माऊलींच्या घोषणांचा आवाज, तुकाराम महाराजांच्या घोषणांचा आवाज। खरं तर वारीचा अनुभव हा व्हिडिओमध्ये आणि फोटोमध्ये बघून कधीच येऊ शकत नाही, तरी माझी विनंती आहे ज्यांना ज्यांना हा वारीचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी व्हावे। काही टप्पे आहेत ते अवघड मानले जातात, जसे की आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड। तर ज्या लोकांना हे टप्पे अवघड वाटतात त्यांनी छोटेसे जे टप्पे आहेत, जसे 10 किलोमीटरचा टप्पा किंवा 15 किलोमीटरचा टप्पा जे आहे त्या टप्प्यामध्ये सहभागी होऊन वारीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, तरच वारी काय आहे ते कळेल। बऱ्याचशा लोकांना वारीमध्ये सहभागी होण्याची इच्छा असते, परंतु वेळेअभावी किंवा कामाच्या सुट्ट्या न मिळाल्यामुळे त्यांना सहभागी होत नाही। अशा लोकांनी ज्यावेळेस सुट्टी मिळेल त्यावेळेस सहभागी व्हावे असे मला वाटते, कारण IT दिंडीमध्ये सुद्धा जरी पूर्ण टप्पा घेत असले तरी शनिवारी आणि रविवारीच लोकांची संख्या जास्त असते, परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा वारीमध्ये सहभागी होऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा अशी माझी विनंती आहे। गेल्या वर्षीच्या माझ्या वारीच्या अनुभवाबद्दल जो मी व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी जे बोललो होतो की वारीमध्ये DJ लावू नका, तर तसाच काहीसा अनुभव आजही परत हडपसरमध्ये आला। बऱ्याच लोकांनी वारीमध्ये DJ लावलेले होते, तरी तसे कृपया करू नका अशी माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे। जरी देवाची गाणी असली तरी सुद्धा तुम्ही DJवरती ते लावू नका, कारण वारीमध्ये बरेचसे वृद्ध लोक असतात आणि तो DJचा आवाज त्यांना सहन होत नाही। वृद्धच काय तरुण लोकांना सुद्धा सहन होत नाही तो आवाज, त्यामुळे वृद्धांची तर गोष्ट दूरचीच आहे। त्यामुळे कृपया वारीमध्ये DJ लावू नका। IT दिंडी आयोजकाचे मनापासून आभार। मी नावं घेऊ इच्छू शकत नाही, कारण चुकून माझ्याकडून एखाद्याचं नाव राहिलं तर त्याच्यावरती तो अन्याय होईल। त्यामुळे सर्वांनी समजून घ्यावे आणि सर्व आयोजकाचे, माऊलींचे मनापासून आभार। रामकृष्ण हरी। आता भेटूया परत पुढच्या वीकेंडला। आवाज
नगरीचा महाप्रसाद घ्या, गरम गरम नगरीचा महाप्रसाद घ्या. आषाढी पायवारी निमित्त निघालेल्या या माऊली घ्या, गरम गरम महाप्रसाद घ्या, गरम गरम महाप्रसाद घ्या. आषाढी पायवारी निमित्त निघालेल्या सर्व भाविक भक्तांचे माऊली यात्रेले यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. या माऊलीया गरम गरम महाप्रसाद घ्या, गरम गरम महाप्रसाद घ्या. आषाढी पायवारी निमित्त निघालेल्या सर्व भाविक भक्तांचे माऊली यात्रालय बीड यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. या माऊलीया गरम गरम महाप्रसाद घ्या, गरम गरम महाप्रसाद घ्या. या माऊली गरम गरम नगरीचा महाप्रसाद घ्या, गरम गरम नगरीचा महाप्रसाद घ्या. आषाढी पायवारी निमित्त निघालेल्या सर्व भाविक भक्तांचे माऊली यात्रेले बीड यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. या माऊलीया गरम गरम महाप्रसाद घ्या, गरम गरम महाप्रसाद घ्या. माधव चंद्रकोली यांनी माणूस लवकरात लवकर या माऊली या गरम गरम महाप्रसाद घ्या, गरम गरम महाप्रसाद घ्या. आषाढी पायवारी निमित्त निघालेल्या सर्व भाविक भक्तांचे माऊली नेत्रालय बीड यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व भाविक भक्तांचे प्रसाद घ्या, गरम गरम प्रसाद घ्या. आषाढी पायवारी निमित्त निघालेल्या सर्व भाविक भक्तांचे सार्वजनिक समोरच्या वतीने सहर्षाचे स्वागत. या हर्षल महाराज शेटे यांच्या सहर्षाचे गरम महाप्रसाद घ्या, गरम गरम महाप्रसाद घ्या. आलेल्या सर्व भाविक भक्तांचे थोडी थांबवावी.
कारण केवळ होते याची माहिती नंतर झालेलं आहे आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सार्वभौम समाजाच्या वतीने स्वागत स्वागत स्वागत.